शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी सतीश राठोड, नेटाफिम ठिबक पुणे या ठिकाणी वरिष्ठ कृषी विद्यार्थी म्हणून कार्यरत आहे. आज मी आहे पिंपळगाव पिसा येथील प्रगतशील शेतकरी श्री विकास भोसले साहेब यांच्या डाळिंब शेतावरती आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा डाळिंब शेतीचा प्रवास आणि त्यांना मिळालेलं यश. तसेच ते नेटाफिमचे ड्रीप मागील काही वर्षापासून ते यूज करतायत. तर या संदर्भात आपण थोडक्यात त्यांची एक माहिती घेऊयात. नमस्कार साहेब. नमस्कार. सुरुवातीला आम्हाला सांगा की तुम्ही आता डाळिंब जो काही प्रवास आहे तुमचा शेतीचा, तर तुम्ही डाळिंब शेतीकडे कधी वळालेत आणि त्याचबरोबर तुम्ही जे ड्रीप यूज करताय तर ड्रीप बद्दल थोडक्यात तुमचा अनुभव सांगा. मी आता 1-2 वर्ष झाले झाडे लावले, 3 वर्ष झाले ऍक्च्युअली झाडे लावली. बरं. दुसरा बार आता झालेला आहे. आणि काय झालं तर माझे जोडीदार आहेत, त्यांच्या बागा होत्या गावांमध्ये. सत्यवान भोसले म्हणून त्यांचं दुकान पण आहे गावात. त्यांच्या बागेचे चांगले पैसे झाले, त्यांचं नियोजन मला पटलं. ओके. त्यांच्याच इथून गुटी आणून मग मी इथं लागवड केली. ओके. हो. मग गेल्या 3 वर्षापासून तुम्ही ह्याच्यामध्ये ही शेती करताय डाळिंबाची. तर आपण या ठिकाणी बघतोय की तुम्ही आपल्या बागेमध्ये ट्रिपल लाईन यूज केलेली आहे. हो. ड्रिपचे लॅटरल. तर आपण आता बऱ्यापैकी बघतोय की काही शेतकरी सिंगल लाईन डबलचं यूज करतात. बरोबर आहे. पण तुम्ही या ठिकाणी 3 ड्रिप लाईन यूज करतात. तर ह्याच्या मागचं काय तुमचं हे आहे नियोजन? हे 3 ड्रिप आहेत ना, म्हणजे एक तर काय होतं, प्लॉट मध्ये वापसा कंडिशन ठेवण्यासाठी आलटी पलटीवरती चालवता येतात. एकदम पाणी दिल्यानंतर मग कधी मध्ये मुळी चकअप होणे किंवा एक्सेस पाणी होणे प्लॉटला, ते प्रॉब्लेम येतात. तर वापसा कंडिशनला राहिल्यामुळे पांढरी मुळीची संख्या चांगली राहते आणि पूर्ण राऊंड वरती झाडाला मूळ सरीतून ओके खत वगैरे घेता येते प्रॉपर. आणि सेंटरला जी तुम्ही तिसरी लाईन टाकली ती कशासाठी? ती आपलं एखादं औषध सोडायचं ठरलं केमिकलचं, ओके, तर ते सोडतो. ह्या बागेला मी तणनाशक वगैरे अजिबात वापरत नाही. बरं. लावल्यास पुन्हा याच्यात तणनाशक मी मारलेलंच नाही या बागेत. ओके. तर म्हणजे तुमचं सगळं तुम्ही म्हणजे जेवढं ऑर्गॅनिक कडे जाता येईल जास्त तितका प्रयत्न जास्त आणि ड्रिपच्या माध्यमातून तिन्ही लॅटरल मेंटेन करतो. तर आता ह्याच्यामध्ये सरासरी ह्या झाडाला आता हे किती वर्षाचं झाड आहे आणि याच्यावरती याचा पहिला बहार घेतला होता, आता हा दुसरा बहाराला बाग आहे. तर पहिल्या बहाराला मला मी किती 16 महिन्यात असताना झाडं धरली होती. ओके. पहिल्या याला तर मला पहिल्या वर्षीच याला 22-23 किलोचा ऍव्हरेज आला एका झाडाला. वा. आणि दर काय मिळाला होता आपल्याला त्यावेळेस? 160 रुपये दर मिळाला होता मला. आता ह्याच्यामध्ये आपण जे लॅटरल वापरले नेटाफिमचे, हो, तर तो कोणते ड्रिपर आपण यूज केलाय त्याच्यासाठी? ही पीसी कास्टिंगचे राजू शेठ भोसलेत ना, त्यांनी सजेस्ट केली ऍक्च्युअली मला. म्हणजे मी त्यांचा पहिल्यापासून कस्टमर आहे. नेटाफिमचे ड्रिप मी पहिल्यापासून वापरत आलेलो आहे. ओके. कारण काय, मी बाकीच्या पाहिल्याच सगळ्या, तर नेटाफिम सारखी ड्रिप पाणी सगळीकडे सारखं सगळं हे फरक म्हणजे आहे ना, नेटाफिमची ड्रिप देऊ शकते माझ्या माहितीप्रमाणे. आणि म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही समाधानी आहात एकंदरीत? हो, 100% समाधानी. तुमचं जे काही यश आहे किंवा तुम्ही आता पहिला बहार घेतलाय चांगल्यापैकी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 25-27 किलो पर्यंत तुम्हाला एका झाडाला सरासरी मिळालेला आहे. तर हे सर्व समजा नेटाफिमच्या ड्रिपच्या याच्या माध्यमातून झालं असं तुम्हाला सांगायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे आताच आपण बघितलं की युवा आणि प्रगतशील शेतकरी श्री विकास भोसले साहेबांनी त्यांच्या डाळिंब शेतीतील यशोगाथा त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि नेटाफिमचे ते या ठिकाणी DNPC नावाची जी ड्रिप लाईन आहे ती यूज करतायत आणि ट्रिपल ड्रिप लाईन सिस्टीम त्यांनी वापरलेली या ठिकाणी. आणि त्याच्या माध्यमातून ते फर्टिगेशन आणि इरिगेशन, त्याचबरोबर जे औषधे आहेत किंवा फंजीसाईड असतील, कीटकनाशक असतील, तेही ड्रिपच्या माध्यमातून सोडून ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तणनाशकही वापरत नाही आणि चांगल्या प्रकारे क्वालिटीचं त्यांनी उत्पादन या ठिकाणी घेत आहेत. तर साहेब, आपण फार छान माहिती दिली आणि आपण खरंच नेटाफिमच्या सोबत आहात मागील 2-3-4 वर्षापासून. बरोबर. राईट. आणि त्यामुळे खरंच नेटाफिमच्या वतीने मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण जी माहिती दिली ती शेतकऱ्याला निश्चितच फायद्याची ठरेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.